ह्या जखमेचं नेमकं काय झालं, वाढली की कमी झाली, हे मी या व्हिडिओमध्ये सांगते. लास्टपर्यंत ब्लॉग मिस करू नका. तर ही जखम जी होती, म्हणजे काल तुम्हाला दाखवलं की आपले क्लासेस चालू होते आणि या 1.5 तासात मला हे जखम झाली होती. त्यानंतर गेले, एक इंजेक्शन घेतली आणि तिथंच गोळी खाल्ली दवाखान्यातच. आणि त्या दिवशी होती पौर्णिमा आणि मला जायचं होतं नरसोबाच्या वाडीला. मी कोणत्याही प्रकारे ही पौर्णिमासुद्धा मिस करणार नव्हते, कारण माझ्या 3 पौर्णिमा झालेल्या, ही 4थी पौर्णिमा होती. त्यामुळं रिस्क घेऊन मी गेले. माझी 2 मुलं आणि आम्ही 3 जण गेलो. मध्येच मुलांना भूक लागलेली होती, कारण बाहेर जायचं म्हणलं की मुलांना असं चटपटीत काहीतर खायला आवडतं. मिसळ, वडापाव वगैरे त्यांनी घेतली. मला तर काय खाता येत नव्हतं आणि डायरेक्ट ब्लॉग घेतला नरसोबाच्या वाडीतला. आता तिथं गेले, अशी गर्दी चाललेली प्रत्येक पौर्णिमेला. इथं भरपूर गर्दी असते. मला तर खूप जायला आवडते. मी तर पौर्णिमेची वाट बघते. आणि जखमेचं पुढं असं झालं की तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये पण बघायला मिळेल की माझी जखम एवढ्या प्रमाणात वाढली होती संध्याकाळपर्यंत की काय सांगायला नको. आणि पूर्णपणे मला बोलताही येत नव्हतं आणि तोंडात, घशापर्यंत मला जखमा वाढलेल्या. आता त्याची क्लिप मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकेन. तर माझा प्रसाद राहिला होता म्हणून मी रिटर्न माघारी आली होती. रिटर्न माघारी जाऊन मी परत प्रसाद घेतला, कारण मला माझ्या अंगातलं टेम्परेचर आणि दुखण्यामुळं लक्षातच येत नव्हतं की काय वागते, काय करते. त्यातनं सुद्धा एवढ्या सगळ्या क्लिप घेतल्यात. आणि लेट व्हिडिओ येण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे पुढं मी एवढी आजारी पडली होते ना की फक्त छोट्या छोट्या क्लिप्स मी ॲड केल्यात आणि ते एडिटिंग करून यूट्यूबला किंवा इन्स्टाला टाकायचं, माझ्यात तर स्टॅमिनाच काही नव्हता. त्यानंतर इथं दर्शन वगैरे घेतलं, तर हे मुलांनीच क्लिप घेतले. त्यानंतर गेले खाली नदीवरती, पाय ओले करायचे होते. आणि तिथंच काय झालेलं, कणकणी असल्यामुळं ना मला उन्हात बसायला फार आवडत होतं. नाही म्हटलं तर 2:30 वाजल्या होत्या आणि बसले तिथं थोडा वेळ. आणि तिथं मुलं पोहत होती. पोहून वगैरे बघून डोळ्यांचं मस्तपैकी काय म्हणतात आनंद घेतला. पाणी बघायला मला खरंच खूप आवडतं आणि माझं दुःख सगळं इथं विसरतं. मी अर्धी बरी इथंच झाली होते, पण संध्याकाळपर्यंत माझं एवढं टेम्परेचर वाढलेलं की पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन की माझ्या तोंडातून रक्त कसं येत होतं. तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडत आहेत, तुम्ही वाट बघताय, कमेंट्स पण खूप छान छान करताय, DM छान करताय, त्याबद्दल थँक्यू. आणि मी रेग्युलर ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू. नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू. बाय.